हा आपला रिक्षाचा प्रवास ठाणे स्टेशन ते इंदिरानगर पर्यंत होता. खूप गर्दी होती आणि यापुढील प्रवास आता आपल्याला पायी करायचा आहे. तर सांगायचे म्हणजे असे की मी माझ्या बहिणीकडे चाललो आहे आणि विशेष म्हणजे मी 7 महिने झाले तिच्याबरोबर बोललेलो नाहीये. त्यामुळे मी काही विचारांमध्ये माझा रस्ता पटपट कापत होतो आणि घराच्या दिशेने चालत होतो. तर ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम इकडे यायचो ना, तर मला हे रस्ते पण समजत नव्हते. आता कुठेतरी माहिती झाल्यामुळं हे रस्ते समजतात. बहिणीकडे यायचे कारण म्हणजे आपल्या लाडक्या भाच्याचा आज वाढदिवस होता म्हणून. आपल्या आधीच 2 मामा इथे उपस्थित राहून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले होते. खूप छान डेकोरेशन त्यांनी बनवलेलं होतं. हे सगळं स्वतः त्यांनी हातानेच बनवलेलं आहे दोघांनी. आणि इथे आपल्या बहिणीची मेकअपची तयारी चालू होती. 7 महिन्यानंतर बहिणीला बघितलं तर थोडं वेगळंच वाटलं. 7 महिने झाले माझ्यासोबत बोलली पण नाही. काय करणार? शेवटी नशीब आपले. आपल्या भावाने तर डेकोरेशन खतरनाकच केले होते. यामध्ये लेकराचे सर्व 12 महिन्याचे फोटोशूट केलेले फोटो लावलेले होते. खूपच सुंदर. ही कल्पना शक्यतो माझ्या दाजींचीच असावी डेकोरेशनची. बर्थडे बॉय तर पूर्ण तयारीतच होता. किलबिल परिवारची तर वेगळीच धडपड चालली होती. सगळे उत्साही होते आणि बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. बर्थडे साठी खूप गर्दी जमली होती. गावाकडून काही आपली नातेवाईक वगैरे सगळी मंडळी जमली होती आणि ज्यावेळेस आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस असतो त्यावेळेस मुलाच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद इथं दिसत होता आणि बाकीचे पण नातेवाईक सगळे उत्साहामध्ये आनंद घेत होते. बर्थडे सेलिब्रेशन खूप छान आनंदात पार पडले. सगळे आनंद घेतच होते. मी पण आनंद घेतला. स्पेशल बिर्याणी बनवलेली असल्यामुळे सगळ्यांचा बिर्याणीवरती ताव मारण्याची तयारी चालू होती. बाकीचे काही पाहुणे मंडळी येणे बाकी होते आणि विशेष या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची गाठभेट होते हे महत्वाचं आहे. आणि लेकराला खूप गिफ्ट आले होते. खूप म्हणजे खूपच गिफ्ट आले. तर भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.